विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या गणिताच्या इयत्ता 10वीच्या नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा सर्वांचं स्वागत करते। आपण गणित भाग 1 चा प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण यातल्या जे एक्सपेरिमेंट आहेत, यादृच्छिक प्रयोग आहेत, रँडम एक्सपेरिमेंट आहेत, ते म्हणजे काय वगैरे आपण याचा अभ्यास केलेला आहे। आता या आजच्या या भागामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.3 मधली उदाहरणं अभ्यासणार आहोत। आता याच्यामध्ये नवीन कॉन्सेप्ट काय आहे तर इव्हेंट म्हणजे घटना। आता इव्हेंट म्हणजे काय आहे तर एखादा एक्सपेरिमेंटचा आपण सॅम्पल स्पेस लिहिला तर त्या सॅम्पल स्पेस मधले असे काही घटक, असे काही सॅम्पल पॉइंट्स जे कंडिशन सॅटिस्फाय करतात। जे एखादी आपल्याला कंडिशन दिलेली असते, घटना म्हणजे काय असते, एखादी कंडिशन। आता इथं इव्हेंट ए लिहिलेला आहे, इव्हन नंबर ऑन द अपर फेस, म्हणजे ही एक कंडिशन आपल्याला दिलेली आहे आणि ही कंडिशन इव्हन नंबरची कंडिशन सॅटिस्फाय होणाऱ्या आउटकमचा सेट म्हणजेच इव्हेंट होय, म्हणजेच इव्हेंट होय। आता आपल्याला 5.3 मध्ये काय उदाहरण आहेत बघा। राईट द सॅम्पल स्पेस यस म्हणजे नमुना अवकाश, सॅम्पल स्पेस यस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स एन ऑफ यस आपल्याला लिहायचे आहे। राईट द इव्हेंट्स इन द फॉर्म ऑफ सेट, हे वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे, कारण इव्हेंट्स असतील किंवा सॅम्पल स्पेस असेल तर आपण सेटच्या फॉर्म मध्येच आपण लिहितो, आपण कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहितो, महिरपी कंसात लिहितो, म्हणजे तो सेटच्या फॉर्म मध्येच आपण लिहित असतो। आता इथे एक्सपेरिमेंट काय दिलंय बघा, 1 डाय इज रोल्ड। मागच्या व्हिडिओ मध्ये आपण काही एक्सपेरिमेंटचा, रँडम एक्सपेरिमेंटचा अभ्यास केलेला आहे। 1 कॉइन इज रोल्ड, 1 कॉइन इज टॉस्ड, 2 कॉइन्स आर टॉस्ड, 3 कॉइन्स आर टॉस्ड, किंवा पुढचे काही एक्सपेरिमेंट आपण डाय इज थ्रोन, 2 डाइस आर थ्रोन, अशा प्रकारचे रँडम एक्सपेरिमेंट आपण अभ्यासलेले आहेत। आता यात कुठला एक्सपेरिमेंट दिलाय बघा, 1 डाय इज रोल्ड। आता एक डाय आपण फेकल्यानंतर, म्हणजे फासा, डाय म्हणजे फासा, एक फासा फेकल्यानंतर when 1 die is rolled आपल्याला काय मिळतंय, फासा म्हणजे माहितीये आपल्याला सापशिडीतला फासा, सापशिडी खेळत असताना फासा आपण रोल केला, टॉस केला किंवा फेकला तर काय मिळतंय तर त्याच्या 6 पृष्ठावरचे 1 2 3 4 अशा प्रमाणे टिपके असतात, ते आपल्याला मिळतात। मग पहिल्यांदा आपण काय करायचं तर ह्याचा सॅम्पल स्पेस म्हणजे नमुना अवकाश यस लिहायचा। एक्सपेरिमेंट काय आपला 1 डाय इज रोल्ड म्हणजे एक फासा फेकल्यास आपल्याला काय मिळतं हे माहिती आहे। 1 2 3 4 5 6 यापैकी एक मिळणार आहे आपल्याला, आणि म्हणून एन ऑफ यस बरोबर एन ऑफ यस म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स। यात किती घटक आहेत, 1 2 3 4 5 6, आणि मग एन ऑफ यस म्हणजे काय येणार आहे 6। चौकटीमध्ये आपण हे लिहिणार आहे, कारण मार्क मी सांगितलं तुम्हाला की 1 मार्काला असा छोटासा प्रश्न विचारला जातो, राईट द सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स। आता इथं इव्हेंट लिहायचं आहे आपल्याला, म्हणजे हा घटना लिहायची आहे। आता काय इव्हेंट दिलेला आहे आपला, पहिला इव्हेंट आहे इव्हेंट ए। इव्हेंट नेहमी कॅपिटल अक्षरांनी दर्शवले जातात। इव्हेंट काय आहे बघा, इव्हन नंबर ऑन द अपर फेस। आता आपण डाय थ्रोन केला, डाय फेकला आपण की अपर फेसला इव्हन नंबर असला पाहिजे। अपर फेसला ह्या 6 पैकी येणार आहे, मग या 6 पैकी इव्हन नंबर कुठले कुठले आहेत ते लिहिणं म्हणजे आपण इव्हेंट लिहिणं। ए इज इक्वल टू लिहूया आपण इव्हेंट ए इव्हन नंबर, इव्हन नंबर्स आर 2, इव्हन नंबर म्हणजे समसंख्या, आणि वरच्यातल्या समसंख्या कुठल्या आहेत 2 4 6, आणि म्हणून इथं लिहूया आपण, म्हणून एन ऑफ ए इज इक्वल टू 3। एन ऑफ ए किती आलं 3 आलेला आहे, एका खाली एक लिहावं आपण। आता हा प्रश्न इथपर्यंत एवढाच दिलेला आहे। 5.3 मध्ये आपल्याला एवढंच करायचं आहे की सॅम्पल स्पेस लिहायचा, इव्हेंट लिहायचा आणि नंबर ऑफ
आउटकम्स इन इव्हेंट म्हणजे इव्हेंट मधले आपण सॅम्पल पॉइंट्स लिहायचे, एवढंच लिहायचं आहे. पण यातच मी पुढच्या पण प्रॅक्टिस सेट मध्ये थोडंसं घेते की प्रोबॅबिलिटी कशी काढायची. आता प्रोबॅबिलिटी, आता कोणाची प्रोबॅबिलिटी? इव्हेंटची. पी ऑफ ए म्हणजेच काय तर ह्या ए इव्हेंटची प्रोबॅबिलिटी, ए इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची आहे. आणि पी ऑफ ए इज इक्वल टू, सूत्र कसं आहे बघा, हे ए आपण कशातले शोधलेले आहेत? एस मधले शोधलेले आहेत. ए कशातले शोधलेले आहेत? एस मध्ये शोधलेले आहेत. आणि म्हणून एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. सूत्र लक्षात ठेवायचं. ए ची प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची आहे म्हणजे एन ऑफ ए ची प्रोबॅबिलिटी आहे म्हणून एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. मुलांची गफलत काय होते की पी ऑफ ए बरोबर एन ऑफ एस अपॉन एन ऑफ ए असं लिहिलं जातं. म्हणून लक्षात ठेवायचं, ह्या स्टेप्स एकाखाली एक घ्यायच्या असतात, नेहमी लक्षात ठेवा. आता एन ऑफ ए ची किंमत किती आहे? 3 छेद एन ऑफ एस ची किंमत किती आहे? 6. 3/6 बरोबर. 3 एके 3, 3 दुनी 6. अति संक्षिप्त रूप द्यायला आलं तर द्यायचं. 3 एके 3, 3 दुनी 6. म्हणून पी ऑफ ए बरोबर 1/2. हे आपल्याला आन्सर मिळालेलं आहे प्रोबॅबिलिटी. आता ही पुढच्या आपल्याला प्रॅक्टिस सेट मध्ये करायची आहे, पण सोडवत सोडवत आपण दोन्ही एकदम सोडवणार आहोत. इव्हेंट लिहायचा पहिल्यांदा, एक्सपेरिमेंट कुठला आहे तो वाचायचा. एक्सपेरिमेंट वाचला की त्याचे सॅम्पल पॉइंट्स लिहायचे. यस, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स, सॅम्पल स्पेस लिहिला की सॅम्पल पॉइंटची संख्या लिहायची. त्यानंतर इव्हेंट कुठला आहे बघायचा. तो इव्हेंट कुठे शोधायचा असतो तर एस मध्ये. आणि म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ ए काढत असताना एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. आणि म्हणून आपण एन ऑफ ए ची किंमत, एन ऑफ एस ची किंमत घातली आणि पी ऑफ ए ची किंमत मिळाली. म्हणजेच ही काय झाली? संभाव्यता. पुढे याच्यातच प्रश्न जोडलेला असतो अँड फाइंड द प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता काढा असा प्रश्न असतो. आता दुसरा इव्हेंट आहे इव्हेंट बी, गेटिंग ऑड नंबर, दॅट इज द ऑड नंबर ऑन द अप्पर फेस. म्हणजे वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या असली पाहिजे. इथं समसंख्येचा आलाय, आता वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या असली पाहिजे. इव्हेंट बी इज इक्वल टू विच आर द ऑड नंबर्स. हे कुठे शोधायचे ऑड नंबर? एस मध्ये. कुठले शोधायचे असतात? एस मध्ये. 1, 3 आणि 5. म्हणून एन ऑफ बी बरोबर 3. एन ऑफ बी बरोबर 3. म्हणून एन ऑफ बी बरोबर 3 आलेला आहे. आता पुढं पी ऑफ बी बरोबर कसा फॉर्म्युला होणार? एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी भागिले एन ऑफ एस. एन ऑफ बी ची किंमत किती आल्या? 3. एन ऑफ एस ची किंमत किती आहे? 6. पुन्हा अतिसंक्षिप्त रूप दिव्या 3 एके 3, 3 दुनी 6. म्हणून पी ऑफ बी इज इक्वल टू 1/2. 1/2. Last event C is the prime number on the upper face. Prime number on the upper face. आता प्राइम नंबर म्हणजे काय तर विषम संख्या. ह्या कसल्या संख्या आहेत? विषम संख्या. आणि मग पहिल्यांदा आपण इव्हेंट लिहायचा. प्राइम नंबर शोधूया आपण. कुठले शोधायच्या तर एस मधल्या. प्राइम नंबर 2. एक ही प्राइम नंबर नाहीये. विषम संख्या मूळ संख्या. प्राइम नंबर म्हणजे मूळ संख्या. एक ही प्राइम नंबर नाही. पहिली प्राइम नंबर कुठली आहे? 2. प्राइम नंबर म्हणजे मूळ संख्या. प्राइम नंबर म्हणजे काय आहे? मूळ संख्या. पहिली प्राइम नंबर कुठली आहे? 2, 3 आणि 5. ह्या प्राइम नंबर झाल्या. 2, 3, 5. प्राइम नंबर म्हणजे मूळ संख्या. आता म्हणून एन ऑफ सी बरोबर 3. म्हणून हे एन ऑफ सी ची किंमत आपल्याला मिळाली आहे. आता पी ऑफ सी काढूया आपण. पी ऑफ सी बरोबर एन ऑफ सी अपॉन एन ऑफ एस बरोबर 3
6 बरोबर 1/2. म्हणून आन्सर लिहायचा आपण P ऑफ C बरोबर 1/2. ही काय झाली तर प्रोबॅबिलिटी, संभाव्यता झाली. म्हणजे अतिशय सोपी उदाहरण आहे. आपल्याला सहजपणे हे चुकण्याचा कुठं आपल्याला इथं प्रश्नच येत नाही. आता इथं गडबड होते. प्राईम नंबर मध्ये म्हणजे ह्या मूळ संख्येमध्ये 1 धरला जातो. 1 ही प्राईम नंबर नाही. 1 ही प्राईम नंबर नाही. लक्षात ठेवायचं एवढं. आता सेकंड एक्झाम्पल दिलेला आहे. दुसरा आपल्याला एक्सपेरिमेंट, रॅन्डम एक्सपेरिमेंट दिलेला आहे. 2 कॉइन्स आर टॉस्ड. 2 नाणी फेकल्यास. आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की 2 नाणी फेकल्यानंतर मिळणारा सॅम्पल स्पेस S = 2 नाणी फेकल्यावर आपल्याला काय मिळतं तर H T T H आणि T T. 2 नाणी फेकल्यानंतर H T T H आणि T T. आणि म्हणून इथे लिहूया आपण. म्हणून N ऑफ S बरोबर किती आहेत सॅम्पल पॉइंट 1 2 3 4. आहे. आता इव्हेंट A गेटिंग ऍटलिस्ट 1 टेल. इव्हेंट A मध्ये आता गेटिंग ऍटलिस्ट 1 टेल. ऍटलिस्ट लक्षात ठेवायचं इथं. ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी. ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी. आता गेटिंग ऍटलिस्ट 1 टेल. कमीत कमी 1 टेल पाहिजे. आता अर्थ काय असतो की आपण गणितात पास होण्यासाठी 100 पैकी 35 मार्क पडणे आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे कमीत कमी 35 मार्क पडले पाहिजे. मग 100 पैकी 100 पडले तरी आपण पासच होतो. पण मिनिमम कंडिशन काय आहे ऍटलिस्ट 35 मार्क्स आपल्याला मिळाले पाहिजेत. म्हणजे ह्याचा अर्थ काय ऍटलिस्टचा अर्थ काय असतो कमीत कमी एवढे त्याच्यापेक्षा जास्त चालतात. इथं सुद्धा अर्थ आपण कसा घ्यायचा बघा. गेटिंग ऍटलिस्ट 1 टेल म्हणजेच कमीत कमी 1 टी मिळाला पाहिजे आपल्याला. 1 टेल मिळाले पाहिजे. म्हणजेच काय अर्थ घ्यायचा 1 आणि एकापेक्षा जास्त. अर्थ घेताना उलटा घ्यायचा आपण. 1 आणि एकापेक्षा जास्त टी असणारे. गेटिंग ऍटलिस्ट 1 टेल म्हणजे कमीत कमी 1 टी. 1 चालतोय 2 चालतोय 3 चालते पण 3 टी असलेली तर नाहीतच. आणि म्हणून ए लिहिताना इथं फक्त अर्थ समजला एकदा की जम्बलिंग होत नाहीये. आता गेटिंग ऍटलिस्ट 1 टेल कमीत कमी 1 टेल मिळाले पाहिजे. म्हणजे 1 आणि 1 पेक्षा जास्त टी असलेले सगळे घ्यायचे. याच्यात टीच नाहीये त्यामुळे प्रश्नच नाही. 1 टी आहे चालतोय. 1 टी आहे चालतोय. इथं 2 टी आहेत चालतात. ऍटलिस्ट म्हणलंय म्हणजे कमीत कमी म्हणलंय 1 मग एकापेक्षा जास्त चालतात. आणि म्हणून N ऑफ A = किती झाले 1 2 3. म्हणून आता N ऑफ A आपल्याला मिळालेला आहे. लगेच आपण P ऑफ A काढूया. P ऑफ A बरोबर सूत्र लक्षात ठेवायचं N ऑफ A अपॉन N ऑफ S. N ऑफ A ची किंमत किती आहे 3/4. म्हणून P ऑफ A बरोबर आता काही ह्याला भाग तुटत नाही तर 3/4 तसंच राहणार आहे भाग तुटत नसल्यामुळं. आणि P ऑफ A = 3/4. पुढचा इव्हेंट आहे इव्हेंट B गेटिंग ओनली 1 हेड. एकच छापा पाहिजे. एकच छापा असतात. इथं 2 छापा आहेत चालणार नाही आपल्याला. ओनली 1 हेड म्हटलंय एकच हेड असणार आहे हे चालतंय. H T T H हे चालतंय का नाही. एक हेड नाहीच आहे त्याच्यामध्ये. आपल्याला ओनली 1 हेड 1 हेड असलेलं पाहिजे. म्हणून N ऑफ B बरोबर 2. म्हणून P ऑफ B बरोबर N ऑफ B अपॉन N ऑफ S
बरोबर 2/, एन ऑफ एस ची किंमत किती आहे 4. आता इथं भाग तुटतोय आपल्याला, बे के बे, बे दुनी 4, म्हणून पी ऑफ बी बरोबर 1/2. पी ऑफ बी ची किंमत किती आली 1/2. आता इव्हेंट सी आहे गेटिंग ॲटमोस्ट 1/10. इथं कसं होतं, ॲटलिस्ट कमीत कमी, ॲटमोस्ट जास्तीत जास्त. आता इथं बघा आपण अर्थ कसा घेतला होता, कमीत कमी होतं त्यावेळी काय अर्थ घेतला, एक आणि एकापेक्षा जास्त. इथं अर्थ घ्यायचा ॲटमोस्ट 1, म्हणजे जास्तीत जास्त एकच टेल पाहिजे आपल्याला, एक पेक्षा जास्त नको. म्हणजेच अर्थ काय घ्यायचा, एक आणि एक पेक्षा कमी. इथं काय अर्थ घेतला, एक आणि एक पेक्षा जास्त टेल असलेली. इथं ॲटमोस्ट 1 म्हणजेच एक आणि एक पेक्षा कमी. आता एक पेक्षा कमी किती, तर 0. 0 म्हणजेच काय येणार, तर तिथं टेल नसलेले. इथं बघा आता सी बरोबर ॲटमोस्ट एक टेल, ह्यात एक टेल आहे का, नाही. म्हणजे एकापेक्षा कमी टेल, ॲटमोस्ट 1 आहे, ॲटमोस्ट 1 टेल आहे, म्हणजे जास्तीत जास्त एक टेल लागतं. मग एकापेक्षा कमी असणारे म्हणजे 0 टे असणारे सुद्धा चालतात. म्हणजे एच एच इथं आपल्याला चालणार आहे, एच टी चालतंय, टी एच चालतंय, टी टी चालणार नाही, कारण जास्तीत जास्त एकच पाहिजे, इथं 2 आहेत, हे चालणार नाही. हे घ्यायचं विसरायचं नाही, मुलं हे घ्यायला विसरतात. कारण इथं अर्थ काय आहे, जास्तीत जास्त एक टेल पाहिजे, जास्तीत जास्त एकच काटा पाहिजे आपल्याला, म्हणजे 0 काटे सुद्धा असणारे चालतात. इथं नाही म्हणजे 0 आहे काटा. आता म्हणून एन ऑफ सी बरोबर 4. आपण लगेच प्रोबॅबिलिटी काढूया, संभाव्यता काढूया. पी ऑफ सी बरोबर एन ऑफ सी अपॉन एन ऑफ एस बरोबर, एन ऑफ सी ची किंमत किती आली 4 छेद एस ची किंमत किती आली 3 आली. 1 2 3, 1 2 3, एन ऑफ सी बरोबर 3, आणि म्हणून 3/4. आता इथेही भाग तुटत नाही, म्हणून आन्सर लिहूया आपण, पी ऑफ सी बरोबर 3/4. 3/4. आता इव्हेंट डी गेटिंग नो हेड. गेटिंग नो हेड, नो हेड म्हणजे हेड नसलेले, हेड नसलेले बघा, म्हणजे एच नसलेले. छापा नसलेले कोण कोण आहेत, ह्यात छापा आहे का, आहे. यात आहे का, आहे. याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये नाही, याच्यामध्ये छापा नाही, म्हणून डी बरोबर कोण येणार, फक्त टी टी. कोण येणार आहे, टी टी. म्हणून एन ऑफ डी बरोबर एकच येणार. आणि म्हणून आता आपण पी ऑफ डी ची किंमत काढूया. पी ऑफ डी बरोबर एन ऑफ डी अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ डी ची किंमत 1/, एस ची किंमत किती आहे 4. भाग तुटत नाही आता काही, तर म्हणून पी ऑफ डी बरोबर 1/4. हे त्याचं आन्सर आले. प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता. पुन्हा एकदा बघा, इव्हेंट लिहिलं की प्रोबॅबिलिटी काढा. परीक्षेमध्ये मात्र इव्हेंट नुसते लिहायला सांगितले, नुसती इव्हेंटच लिहायचं, प्रोबॅबिलिटी काढायची नाही. इव्हेंट म्हणजे काय आहे, तर जी दिलेली कंडिशन आहे, आपल्याला जे काही दिलंय ते ह्याच्यामध्ये सॅटिस्फाय होणार कोण आहे ते शोधायचं आणि मग इव्हेंट लिहायचं. मग इव्हेंट मधले नंबर ऑफ पॉइंट्स लिहायचे आणि मग प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला वापरून आपण ही प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता काढायची. पॉज कर फक्त. पुढचं एक्झाम्पल आहे 2 डाइस आर थ्रोन, म्हणजे 2 फासे फेकल्यास. आता पहिल्यांदा आपण काय करायचं, तर 2 फासे फेकल्यास मिळणारा सॅम्पल स्पेस लिहायचा, नमुना अवकाश लिहायचा. आता 2 फासे फेकल्यास, 2 फासे फेकल्यास आपल्याला फास्यावरती माहिती, एक फासा फेकल्यानंतर 1 2 3 4 5 6 मिळतात. इकडे पण तसंच आहे,
मग आपण काय केलं, पहिल्यांदा आपण पहिल्या फास्यावरचा एक आहे हा आणि हा दुसऱ्या फास्यावरचा एक आहे. पहिल्या फास्यावर एक 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 सगळीकडे स्थिर ठेवलं आणि दुसऱ्या फास्यावरचे अंक बदलत गेले. इथं पहिल्या फास्यावर 2 स्थिर ठेवलंय आणि दुसऱ्या फास्यावरचे 1 2 3 4 असं बदलत गेले. अशा पद्धतीनं आपण ह्या सॅम्पल स्पेस लिहिलेला आहे आणि म्हणून एन ऑफ एस बरोबर, आता एन ऑफ एस किती आहेत ह्यात तर 36, 6ची एक ओळ आहे, 6च्या 6 ओळी आहेत म्हणजे 6 6 36. एन ऑफ एस किती आहे 36. आता पहिला इव्हेंट आपण लिहिणार आहोत. इव्हेंट ए, द सम ऑफ डिजिट्स ऑन अपर फेस इज मल्टिपल ऑफ 6. अर्थ काय आहे बघा, सम ऑफ डिजिट्स ऑन अपर फेस. आता हे सगळे दिलेले आहेत, हे अपर फेस वरचेच पॉइंट्स आहेत. म्हणजे अपर फेसवर तुम्हाला या पद्धतीने दिसणारे हे आहेत. काय सांगितलंय, सम ऑफ डिजिट्स ऑन अपर फेस इज मल्टिपल ऑफ 6. त्यांची बेरीज, वरच्या पृष्ठभागावरची बेरीज ही 6च्या पटीत असेल. आता 6च्या पटीत असेल, 6च्या पटीत असणाऱ्या संख्या कुठल्या तर बघा, 6च्या पटीत असणाऱ्या संख्या आहेत 6, 6 दुनी 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24. या पद्धतीने या संख्या येणार आहेत, 6च्या पटीतल्या संख्या येणार आहेत ह्या. आता 6च्या पटीतल्या संख्या ज्यावेळी आपण बेरीज करून आपल्याला 6च्या पटीतल्या संख्या आपण बेरीज बघूया वरच्या पृष्ठभागावरच्या डिजिटची. 1 आणि 1 2, 1 आणि 2 3, इथं बेरीज 4, इथं बेरीज 5, इथं बेरीज 6. बघा हा, इथं बेरीज किती आली 6 आली. म्हणजे आपलं हे असणार आहे. पहिला आपण लिहूया a इज इक्वल टू 1 5. आता ह्याची बेरीज 7, पुन्हा बघा 3 4 5 6, 2 आणि 4. बेरीज 6च्या पटीतली येणार आहे आपल्याला. परत किती झाली 7 8, पुन्हा इथं 4 5 6, 3 3. आता पुढे बेरीज करत जावा. 7 8 9 5 6, 4 आणि 2. पुढं 7 8 9 10 6, बेरीज 6 आली म्हणजे 6च्या पटीतला आहे. 5 आणि 1. आता पुढे बघा 7 8 9 10 11, 7 8 9 10 11 12, 12 6च्या पटीतला आहे म्हणून 6 आणि 6. हे बघा, एक सापडलं की असे सगळे तिरके सापडत जातात. आपली कंडिशन याच्यात लगेच सापडते. एक सापडले की असे तिरके सापडत जातात. अर्थ इथं काय आहे की वरच्या पृष्ठभागावर मिळणाऱ्या अंकांची बेरीज ही 6च्या पटीतील असली पाहिजे. 6च्या पटीतील म्हणजे जास्तीत जास्त बेरीज किती आहे 12. मग 6 आणि 12 बेरीज येणारे कोण कोण आहेत त्यातले शोधायचे आणि हे लिहायचं आपण. आणि म्हणून एन ऑफ ए बरोबर किती आली मोजूया आपण 1 2 3 4 5 6. एन ऑफ ए बरोबर 6. आणि म्हणून पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस बरोबर 6 छेद एन ऑफ एस किती 36. भाग तुटत असेल तर तोडायचा. 6 1 6 6 6 36. आणि म्हणून पी ऑफ ए बरोबर 1 छेद 36. पी ऑफ ए म्हणजे प्रोबॅबिलिटी, संभाव्यता आपण काढली. आपल्याला फक्त इव्हेंट लिहायला सांगितले, घटना लिहायला सांगितले, पण आपण संभाव्यता सुद्धा त्या घटनांची काढलेली आहे. आता याच्यानंतर बघा पुढचं इव्हेंट काय आहे. सम ऑफ डिजिट ऑन अपर फेस इज मिनिमम 10. मिनिमम 10. बेरीज कमीत कमी 10 आली पाहिजे. मगाच्या प्रमाणार्थ कमीत कमी 10 म्हणजे 10 चालेल आणि 10 पेक्षा जास्त चालेल. मिनिमम 10 म्हणलेलं आहे. आता बी इज इक्वल टू अंकांची बेरीज ही कमीत कमी 10 तरी असली पाहिजे. 10च्या वर 11 चालेल, 12 चालेल, 13 चालेल, पण 13 बेरीज येतच नाही. आपल्याला माहिती आहे जास्तीत जास्त बेरीज किती येते तर 12.
10 आणि आता इथं बघा, इथं बेरीज 9 होते, इथं 10. हे असं आपण तिरकं बघितलं, हे 10 बेरीज असणारे आहेत सगळे. लिहूया आपण. 4 6 5 5 6 4. आता 10 मिनिमम 10, 11 पण चालते. 11 बेरीज येणारे कोण कोण आहेत बघूया. हे 2, 5 6 आणि 6 5. आणि शेवटचं काय आहे आपलं, तर 6 6 12 बेरीज आहे. 12 पण चालते. मिनिमम 10 म्हणले आपल्याला, मिनिमम 10 म्हणले बेरीज आपल्याला, म्हणजे कमीत कमी 10 पाहिजे. 10 चालेल, 11 चालेल, 12 चालेल, 13 चालेल, पण 13 बेरीज नाहीच आहे आपले. आता म्हणून यांना बी बरोबर किती झाले, 1 2 3 4 5 6. यांना बी बरोबर 6 झाले. म्हणून पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ बी ची किंमत 6, एन ऑफ एस ची किंमत 36. भाग तोडला, 6 1 6, 6 6 36. आणि म्हणून पी ऑफ बी बरोबर 1/6. पी ऑफ बी बरोबर 1/6. आता पुढं तिसरा इव्हेंट आहे, तिसरी घटना दिलेली आहे. सेम डिजिट ऑन बोथ अपर फेस. सेम डिजिट म्हणजे सारखे, दोन्ही फास्यावरती सारखे अंक येणारे. दोन्ही फास्यावरती सारखे अंक येणारे बघा. 1 1 सारखे अंक आहेत. 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6. असे सर्वसाधारण तिरकीच आपल्याला सापडत जातात. शोधायला फार सोपं पडतंय. सेम डिजिट ऑन बोथ अपर फेस. वरच्या पृष्ठभागावर दोन्ही अंक सारखे पाहिजेत. मग 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6. किती झाले एन ऑफ सी, 2 3 4 5 6 बरोबर 6. एन ऑफ सी किती आले, 6 आले. म्हणून पी ऑफ सी बरोबर एन ऑफ सी छेद एन ऑफ एस. एन ऑफ सी ची किंमत 6, एन ऑफ एस ची किंमत 36. पुन्हा भाग तोडल्यावर 6 1 6, 6 6 36. आणि म्हणून पी ऑफ सी बरोबर 1/6. पी ऑफ सी बरोबर 1/6. आता पुढचा इव्हेंट आहे, द नंबर ऑफ फर्स्ट डाय इज लेस देन द डिजिट ऑन सेकंड डाय. म्हणजे बघा, पहिल्या डायवरचा, पहिल्या फास्यावरचा जो अंक आहे तो दुसऱ्या फास्यापेक्षा कमी असला पाहिजे. आता हा 1 1 आहे, दोन्ही समान आहेत. आता 1 आणि 2 म्हणजे पहिल्या फास्यावरचा अंक हा दुसऱ्या फास्यापेक्षा कमी आहे. तसंच कंडिशन दिले, नंबर ऑन फर्स्ट डाय इज लेस दॅन डिजिट ऑन सेकंड डाय, म्हणजे दुसऱ्यापेक्षा पहिला कमी असला पाहिजे. मग इथं बघा, हे सगळेच येणार आहेत, यातले हे सगळे येणार आहेत. 1 2 पहिल्या फास्यावर कमी असलं पाहिजे. 1 3 1 4 1 5 1 6. पुढे बघूया आपण आता या ओळीला. इथनं सगळे येणार. पहिल्या फास्यावर 2 आहे, इथं दोन्ही सारखे आहे. इथं पहिल्या फास्यावर मोठा आहे, इथं पहिल्या फास्यावर दुसऱ्यापेक्षा लहान आहे. 2 3 2 4 2 5 2 6. आता पुढं इथं सारखं आहे, त्याच्यापेक्षा पहिल्या फास्यावर मोठे आहे तिकडं. आता इथं 3 4 पहिल्या फास्यावर लहान आहे, 3 5 3 6. आता पुढं 4 5 पहिल्या फास्यावर लहान पाहिजे, सॉरी 4
6 पुढं 5 6. आता इथं ह्या ओळीला कोण नाहीच लहान, पहिल्या फास्यावर लहान येतच नाहीये. अशा पद्धतीनं पहिल्या फास्यावरचा अंक हा दुसऱ्या फास्यावरच्या अंकापेक्षा हा लहान पाहिजे. किती एक मोजूया आपण. एन ऑफ डी बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15 झाली. 15 छेद सॉरी एन ऑफ डी ची संख्या घ्यायची आपल्याला. फक्त किती होते आपले 15. एन ऑफ डी बरोबर 15. आता आपल्याला पी ऑफ डी लिहायचं आहे. हे 15 आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. पी ऑफ डी बरोबर एन ऑफ डी छेद एन ऑफ एस. एन ऑफ डी किती आहे 15 छेद एन ऑफ एस किती आहेत आपले 36. आता भाग त्याला 3 न जातोय बघा. 3 5 15 आणि 3 1 3 3 2 म्हणून पी ऑफ डी बरोबर 5 छेद 12. अशा पद्धतीनं आपण इव्हेंट कसे लिहायचे, घटना कशी लिहायची, त्याचबरोबर संभाव्यता कशी काढायची याचा आपण अभ्यास केलेला आहे. आजच्या भागात आपण इथंच थांबूया. किती मिनिटं झाली.